राम समर्थ भाग क्रमांक 128 श्रीराम. कथा ऐकल्यानंतर अर्थात 151 सॉरी 151 कथा क्रमांक 151 श्रीराम. कथा तर परीक्षित राजाने ऐकली. समाधान पूर्ण होण्याचा प्रश्न तो म्हणाला, महाराज मला अजून काहीतरी ऐकवा. कथा तर छान आहेच, प्रश्नच नाही आहे. म्हणजे तू सांग, तुला काय ऐकायची विशिष्ट इच्छा असेल तर सांग, मी तर माझ्याकडे आहेच, सांगणारच आहे तुला. ते म्हणाले, असं आहे की माझी जी आजी होती, कोणाची, परीक्षित राजाची, त्याची आजी म्हणजे कोण, सुभद्रा. तर म्हटलं की माझी जी आजी आहे तिचा विवाह फार वेगळ्या प्रकारे झाला असं मी ऐकून आहे. अर्थात आजीच्या सगळी स्टोरी आपल्याला कशी माहीत असणार, इत्थंभूत माहीत नसते, थोडीफार असू शकते. तसं तो म्हणाला की मला आजीची कथा काय झाली, कशा प्रकारे तिचा विवाह झाला माझ्या आजोबांबरोबर, अर्जुनाबरोबर, ते मला तुम्ही सांगितलं तर मला फार आनंद होईल. शुकमुनी म्हणाले, ऐक, तुझी जी इच्छा आहे त्याप्रमाणे ती कथा तुला सांगतो. आणि मग त्यांनी ती कथा सांगितली. अर्जुन आणि अर्थात भगवंत हे एकमेकाचे नातलगत होते. सुभद्रा ही त्याची मामी बहीण लागत होती. म्हणजे अशी पण मामी बहीण अशी आपण लग्न करू शकतोच, करतो. त्याची ती मामी बहीण होती, सुंदर होती शिवाय. आणि अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा होतीच की आपण तिच्याशी विवाह करावा. श्रीकृष्णाला अर्थात आनंद होताच की माझा आवडता शिष्य जर लग्न करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मुख्य महत्त्वाचा भाग हा होता की सुभद्राला पण ही इच्छा होती की आपला विवाह अर्जुनाशी व्हावा. म्हणजे सगळेच जवळपास गोष्टी ज्या आहेत त्या यासाठी एकत्र आल्या होत्या. फक्त एकच असा भाग होता की जो अडथळा होता, आणि तो भाग म्हणजे बलराम दादांची अशी इच्छा होती की सुभद्रेचा विवाह दुर्योधनाबरोबर व्हावा. मोठा हा अडचणीचा भाग होता. एकतर मोठा भाऊ भगवंताचा, दाऊ म्हणायचे त्याला, ते दाऊंची इच्छा होती की दुर्योधनाबरोबर विवाह व्हावा. अर्थात असं का व्हावं, कारण होतं की बलरामदादा खूप भोळे होते. बलरामदादांना कुठलंही राजकारण किंवा असं काही समजायचं नाही. शीघ्रकोपी होते आणि सरळ होते खूप. त्यामुळे जेव्हा दुर्योधन त्यांच्याकडे येऊन गदायुद्ध शिकला तेव्हा त्यांना असं वाटलं की किती चांगला शिष्य, आपला शिष्य हा नेहमी चांगलाच आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपल्या शिष्याशी याचं लग्न व्हावं. गुरुला असं वाटणं काही चुकीचं नाही आहे. म्हणून त्यांनी तेवढाच विचार केला की सुयोधनाशी जर आपल्या बहिणीचा विवाह झाला तर किती छान होईल. म्हणून त्यांनी मनाशी योजून ठेवलं की हिचा विवाह करायचा तर फक्त सुयोधनाशी करायचा. दुर्योधन पण म्हणतात, सुयोधन पण म्हणतात, कसंही म्हणू शकता. तर त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं. आणि अर्थात त्यांनी बोलून पण दाखवलं की आता सुभद्रे, तुझ्या विवाहाची वेळ जवळ येत चालली आहे, विवाह योग्य तुझं वय होत चाललेलं आहे, तेव्हा तुझा विवाह आपण सुयोधनाशी करूया. इतका चांगला वर आपल्याकडे आहे की काय बघायचीच गरज नाही. आता असं बोलल्यावर तिला काय बोलायचं, कसं बोलणार. पूर्वीच्या वेळी हे असे काही पद्धत नव्हती. आई वडील ठरवतील तिथे आपण विवाह करत होतो. आता तो भाग सोडून द्या, सगळाच भाग संपलेला आहे. परंतु तेव्हा तर अशी काही पद्धत नव्हती. आणि तिला काय समजेना की कसं बोलावं, काय सांगावं. आणि अर्थात दाऊन तसे रागीट पण होते, त्यामुळे थोडीशी दहशत पण होती, भीती पण होती. तिला समजेना की आपण काय करावं. तेव्हा तिने काही न करता एकच केलं, कृष्णाला सांगितलं. दुसरं आहे उत्तर आपल्याकडे. तो पण मानभरेपणाला म्हणाला की असं आहे की मग तो माझा मोठा भाऊ आहे, तर मी त्याला कसं काय म्हणू. असं त्यांनी थोडंसं गंमतशीर उत्तर सुभद्रेला पण दिलं. सुभद्रा चिंतेत पडले की जर कृष्णाने असं उत्तर दिलं तर मग माझं होणार कसं. आहे कोण माझा पाठीराखा. अर्जुन तर तयार आहे, पण अर्जुनाशी कसं काय आपला विवाह होणार. तिला फार मोठा पेच पडला की काय करावं. पण तिला मनामधून खात्री होती की श्रीकृष्ण याच्यासाठी नक्की आपल्या बाजूने आहे आणि त्याचंही मत असंच असणारी तिला खात्री होती. तेव्हा तिने परत एकदा कृष्णाला विनंती केली की काय करू, तू सांग मला. तो म्हणाला, मी काय सांगू, तो एखाद्या देवतेचा उपवास कर. बघा कृष्ण कसा होता. कृष्णाने सुद्धा सगळ्यांची परीक्षा बघितली, कोणाला सोडलं नाही. आपली बहीण असू दे, आपली पत्नी असू दे, प्रत्येकाला सांगितले मी काय करू शकतो, तो माझा मोठा भाऊ आहे. तू एक काम कर, कुठल्या तरी देवतेची एखाद्या उपासना कर, एखादा उपवास वगैरे चालू कर. मग तिने विचार केला, ठीक आहे, जे कृष्ण सांगतो ते आपण करायला काय हरकत आहे. तिने उपवास सुरू केला.
उपवास सुरू केल्यावरती बलरामांना समजलं यथावकाश की आपली बहीण खूप कडक उपवास करते. त्यांना समजे ना की हे करायची गरज काय. ते आले आणि म्हणाले, अगं तू हे काय करते, तुझा विवाह ठरवतोय मी, आणि अशा वेळेस तर तुझी प्रकृती खूप चांगली राहायला पाहिजे, तू उपास तपास केलीस तर तुझं कसं होणार, हे सगळं तू करू नकोस. तिने काही उत्तर दिले नाही. ती म्हणले मला उपवास करायचा आहे, आणि न बोलता तिने तिचं हे सगळं असंच ठेवलं. अशा प्रकारे तिचा एकीकडे उपवास चालू आणि एकीकडे लग्न करायचं आहे बलरामदादा तिचं. बलरामदादांना लक्षात आलं की काहीतरी याच्यामध्ये आहे समस्या, पण काय त्यांना समजेना, कोणी काय सांगत नाही, कोण सांगू शकत नाही, त्यांनाही समजेना काय करावं. तरी तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करतो, अगं सुभद्रा असं नाही, तसं नाही, असं नाही, तसं नाही, विवाह. ती म्हणते मला विवाहच करायचा नाही. या एकदामध्ये म्हणाले, ते म्हणे असं नाही, विवाह करायला पाहिजे. खूप समजायला, पण ते ऐकायला तयार नाही. ती म्हणते मी उपवास करणार फक्त. मग त्यांनी म्हटलं काय करावं, काय करावं. तेवढ्यात एक घटना घडली. अर्थात ही घटना घडली नव्हती, घडवली होती भगवंताने अर्थात. ते म्हणजे असं की तिकडे अर्जुनालाही विवंचना होती की माझा विवाह हिच्याशी कसा व्हावा. त्याची इच्छा होती आणि त्याला माहीत होतं की दाऊंची इच्छा काय. त्यामुळे दाऊंच्या विरोधात जाऊ शकत नाही. अर्थात त्यांनी कृष्णाला येऊन साकडं घातले, तूच बघ आता, माझा गुरुच आहेस तूच आता बघ काय करायचं ते, मला माहीत नाही. अर्थात कृष्ण म्हणाले तू एक काम कर, संन्यास धारण कर, त्रिदंडी. त्रिदंडी संन्यासामध्ये तुम्हाला परत येता येतं. त्यामुळे योग्य वेळी तुला परत गृहस्थाश्रम स्वीकारता येईल. त्रिदंडी संन्यास स्वीकार आणि ये इथे, बाकीचं होईल काय व्हायचं ते. अर्थात त्यांनी ही युक्तीच दिली होती. यथावकाश त्यांनी संन्यासाचं खोटं रूप धारण केलं, सगळं खोटं होतं, आणि असं रूप धारण करून तो जिथे सुभद्रा होती त्या ठिकाणी अर्थात तो येऊन राहिला जवळ. तिथून अंतर आपल्याला माहिती की कधी कधी अशा गोष्टी असतात की एखादा साधू संन्यासी आला आणि जर त्याच्याभोवती एक 40-50 माणसं आली आणि जर ते कोणी सांगितले की खूप मोठा साधू आहे की लगेच गर्दी होते, वेळ लागत नाही. अशा गोष्टीमध्ये कोणी व्हेरीफाय कधी कधी करत नाही, खरा आहे खोटा बघत नाही, आणि लोक मग झुंबडच्या झुंबड येते. असं खूप वेळा होतं. मग त्यावेळेस आपल्याला हे समजत नाही की तो साधू खरा आहे का खोटा आहे. आणि असं आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. आपल्या पापडीला सुद्धा अशी एक घटना घडली होती, तुम्हाला आठवतं का माहीत नाही, फार वर्षापूर्वी घडलेली. पापडीला जे आपलं राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये एक साधू आला होता. मला आठवतं खूप वर्षापूर्वी, एक 15-20-25 वर्ष पण झाली, आठवत नाही. पण तेव्हा एक साधू आला होता आणि तिथे तो राहायला लागला. मग तिथे राहिल्यावरती त्यांनी तिथल्या लोकांशी त्याचं जरा इम्प्रेशन चांगलं पडलं. नंतर त्यांनी तिथले जे काही समाजकंटक होते त्यांना सांगितलं काही करायचं नाही, दारू प्यायची नाही, हे थोडं त्यांनी उपदेश केला. त्याचा थोडा परिणाम घडला. मग तिथली सगळी लोकं त्यांना खूप मानायला लागली, आणि मग खूप काही त्यांनी असं सुरू केलं, अनेक उपक्रम चालू केले. आणि तो कुठून आला हे कोणाला माहीत नव्हतं. पण असं बरेच दिवस चाललं, आणि एक दिवस असं घडलं की तो साधू गायब झाला. आणि जेव्हा गायब झाला तर तिथला सगळा पैसा अडका घेऊन गेला. म्हणजे ही गोष्ट ऐकल्यावर खरंच खरी वाटली नाही, पण ती खरी घडली. ही पापडीला घडलेली गोष्ट आहे बघा. म्हणून तर म्हणले की साधू संन्यासी जे आहेत त्यांचं रूप जरी असलं तरी त्याची खरोखर नीट माहिती घेतली पाहिजे का हा खरोखर कुठून आला आणि का आला. कठीण आहे. म्हणून तर देहामधल्या व्यक्तीवरती तुम्हाला विश्वास ठेवताना 1000 वेळा विचार केला पाहिजे, की त्याची पूर्वपठिका जाणून घेतली पाहिजे. खात्री केल्याशिवाय जर तुम्ही हे जर केलं तर अनेक चुकीच्या गोष्टी घडू शकतात. आणि ती गोष्ट अशी घडलेली होती. या ठिकाणी जेव्हा अर्जुन साधू बनून आला तेव्हाही हेच घडलं. तो तर काय खरा साधू नव्हता, परंतु बघता बघता सगळीकडे पसरली कीर्ती की एक मोठे साधू महाराज आलेले आहेत, आणि ते काशीवरून आलेले आहेत, आणि फार मोठे संन्यासी आहेत. झुंबड उडाली सगळ्यांची. बरेच दिवस त्यांची कीर्ती सगळीकडे पसरली. यथावकाश दाऊंच्या कानावर आली. दाऊंनी विचार केला की आता एक सगळे उपाय हारले की आपण साधू संन्याशाकडे जातोच ना, की जेव्हा काहीच उपाय नसतात. देवाला न मानणारा मनुष्यसुद्धा नमस्काराला तयार होतो. एरवी देवाला मानत नाही, पण आता काय करणार, कुठेच काय शिल्लक नाही, तर देव आहेच आमचा. तसं दाऊंना वाटलं की अरे साधू आले तर साधूंची सेवा करावी. मग त्यांनी विचार केला की चला आपण एक काम करूया, साधूंची सेवा करायला साधूलाच इथे आणून ठेवूया. आपण तर राजा आहोत, तिथे आपल्याला जायची गरज नाही आहे. आपण एक महाल देऊया आणि तिथे सेवा करायला सांगूया. अर्थात त्यांनी कृष्णाला आपल्या कानावर घालायचं ठरवलं. म्हणाला असं आहे का नाही की एक साधू आलेत आणि त्याची जर सेवा सुभद्रेने केली तर तिच्या बुद्धीमध्ये फरक पडू शकेल. तेव्हा तू काय म्हणतोस. तो म्हणाला दाऊ भैया मी माझं मत सांगू का. म्हणे हो म्हणजे पाहिजेच आहे.
म्हणजे रागवू नका. अरे काय आहे कृष्णा, नाही माझं मत अनुकूल नाही आहे, माझं प्रतिकूल मत. अरे हो, साधूंवर विश्वास कसा ठेवणार तुम्ही? अरे काय कृष्णा तू असा कसा, इतका मोठा साधू आहे, अरे त्याची सेवा करावी. अरे असं अनेक ग्रंथात सांगितलं ना, तूही अनेक लोकांना उपदेश करतोस ना की चांगल्या व्यक्तीची सेवा करावी, त्याच्याने बुद्धी बदलते वगैरे वगैरे, आणि आज तू असं म्हणतोस. हो बरोबर आहे, पण तुम्ही ह्याची खात्री कुठे केली आहे? अहो खात्री करायची गरज आहे काय? मला माहिती आहे हा चांगलाच आहे. मग तुझं काय म्हणणं आहे? नाही माझं म्हणणं आहे की त्याच्यावर विश्वास ठेवू नका. याला जास्त राग आला. विश्वास कसा ठेवू नका? माझा विश्वास आणि मी इथे असताना कोणाची हिंमत आहे? काही होऊ शकत नाही. दाऊ भैया इथे आहेत आणि दादा मी फक्त माझं मत सांगितलं, तुमचा निर्णय बरोबर असू शकतो, करा काय हवं ते, फक्त मला नंतर मागवून सांगू नका. कृष्णाने बोलून ठेवलं की मागावर मला काय सांगू नका, मी माझं मत सांगितलं आहे, ठीक आहे हरकत नाही, तुझं मत ऐकलं, आता मी माझं हो घ्या घ्या. दाऊ महाराजांनी त्या साधू महाराजांना मोठ्या सन्मानाने महालामध्ये आणून ठेवलं. अनेक महाल होते, त्यातले एक महाल त्यांना देऊन टाकला. महाराज तुम्ही इथे बसा आणि माझ्या बहिणीकडून थोडी सेवा घ्यावं, तिची बुद्धी फार खराब झालेली आहे. महाराज म्हणले काही चिंता करू नको, तिची बुद्धी मी फिरवतो. अर्थात अशा प्रकारे सुभद्रेला त्यांनी त्याची सेवा करायला सांगितली. अर्थात यथावकाश सुभद्रेला हे लक्षात आलं की हा साधू नसून अर्जुनच आहे. यथावकाश त्यांनी ते सांगितलंच तिला. ते सांगितल्यावरती ती मनपूर्वक सेवा करायला लागली. त्याचा परिणाम असा झाला की दाऊभाईंचा विश्वास खूप वाढला. ते म्हणाले बघ कृष्णा, तू म्हणत होतास ना की आणू नका, बघा जी सुभद्रा माझ्याशी नीट बोलत नव्हती, नीट खात नव्हती, ती आता किती छान खायला प्यायला लागली. तिने व्रत सगळी सोडून दिली. तिचा चेहरा आनंदित होत चालला दिवसेंदिवस. बघितलं मी सांगितलेली गोष्ट किती बरोबर आहे. तो म्हणला दादा तुम्ही जे करता ते करा, माझं काही म्हणणं नाही आहे, आनंद आहे मला. आणि अशा प्रकारे त्याचा पूर्ण विश्वास बसला, कारण सुभद्रा आनंदित झाली. अशा प्रकारे बरेच दिवस गेले आणि यथावकाश एक दिवस यात्रेचा दिवस आला. आपल्याला माहिती आहे याच्यावरती खूप मोठं नाटक पण आहे, सुभद्रा हरण. प्रसिद्ध नाटक आहे, खूप सुंदर नाटक आहे, नाट्य संगीत पण त्यातलं खूप सुंदर आहे. तर असा आहे सुभद्रा जी आहे ती एक दिवस, अर्थात हे सगळं ठरवलेलं होतं, आतून ठरलेलंच होतं. जेव्हा ती यात्रा होती त्या यात्रेमध्ये ती गेली, त्या ठिकाणी एका राक्षसाने तिचं हरण केलं असं दिसलं. तो राक्षस म्हणजे घटोत्कच होता, भीमाचा मुलगा. त्याने तिचं हरण केलं असं आलं आणि त्याच्यानंतर हा साधू तिच्या मागे गेला, एवढंच फक्त समजलं. पण नंतर हे लक्षात आलं की तो साधू नसून अर्जुन होता. अर्थात अर्जुनाने हे सगळं घडवून आणलं होतं, कृष्णाच्या मदतीने सर्वांच्या संमतीने हे केलं होतं आणि हरण पण केलं होतं. आणि नंतर यथावकाश रथामध्ये बसून सगळं तो तिथून गेला. हे समजलं नंतर, जेव्हा यथावकाश समजलं कोणाला, दाऊ भैयाना, की माझ्या घरामध्ये येऊन अर्जुनाने नेलं. त्याला काय समजे ना, त्याला खूप राग आला आणि अर्थात त्याने लगेच सैन्य गोळा केला आणि म्हणाला की आत्ताच्या आत्ता मी युद्धाला जातो. नेहमीप्रमाणे कृष्णाला विचारलं नाही का, कृष्णाकडे आले, अरे बघ काय घडलं. दाऊ भैया मी आधीच सांगितलं होतं विश्वास ठेवू नका, तुम्ही ठेवला तर मी काय करू, माझा काय दोष नाही आहे, तुझंच सगळं असणार आहे. त्यालाही राग. पण मग आता काय सल्ला आहे, मी सल्ला देऊ का, तुम्हाला ऐकायचा की नाही तुम्ही ठरवा, पण माझा असा सल्ला की तुम्ही आता हे सगळं करू नका. तिच्यासाठी उचित वर तोच आहे. अर्थात दाऊ भैयांच्या मनात जरी काय असलं तरी एक आहे, श्रीकृष्णाच्या शब्दाबाहेर ते कधी गेले नाहीत. ते म्हणायचे की तू काय करतोस मला समजत नाही, पण मला हे पण माहिती असतं की तू बरोबर करतोस, मला पटत नाही आहे, ठीक आहे पण तुझं म्हणणं आहे, मी काही म्हणत नाही. आणि मग त्यांनी तो लढण्याचा निर्णय अर्थात रद्द करून टाकला आणि दोघांचाही विवाह संपन्न झाला. खूप नाट्यमय रीतीने झाला विवाह नाट्यमय रीतीने झाला. नंतर याच दाऊ भैयांनी आपल्या बहिणीला अनेक गोष्टी भेट पण दिल्या. जेवढे ते रागीट होते, प्रेमळ पण तेवढेच होते. त्याने हजारो गोष्टी तिला भेट दिल्या आणि अतिशय माटामध्ये हा विवाह संपन्न झाला. अर्थात विवाह संपन्न झाल्यामुळे पांडवांची शक्ती वाढली, कारण एक वेगळ्या प्रकारचं रिलेशन निर्माण झालं होतं. रक्ताचं नातं होतं, अजून दृढ झालं. जो विचार केला होता दुर्योधनाने, दाऊ भैयांचं शिष्यत्व स्वीकारण्याच्या मागे त्याचा हेतू हा असाच सगळा होता, राजकीयच होता, की त्यातून माझं नातं जळू शकेल, अजून काही फायदे होतील, दाऊ भैयाचं मला सहाय्य मिळेल, हा सगळा विचार करूनच त्यांनी ते गदायुद्ध शिकलेलं. पण बघा, किती जरी माणसाने काही जरी ठरवलं आणि काही जरी केलं तरी पण जर आतमध्ये आपला हेतू खराब असेल तर ती गोष्ट साध्य होत नाही. हेतू चांगल्या हेतूने शिकला नाही गदायुद्ध शिकायचं आहे.
पण हेतू काय आतमध्ये, की माझं बलरामाशी नातं तयार होईल, बलराम भोळे आहेत, बलराम माझ्यावर कृपा करतील, युद्ध झालं तर माझ्या बाजूने येतील. जसं द्रोणाचार्यांचा नाईलाज झाला म्हणून ते आले, भीष्माचार्यांचा नाईलाज झाला म्हणून ते त्याच्या बाजूने आले, कारण मीठ खाल्लं होतं, गादीशी वफादारी होती. द्रोणाचार्यांची पण तीच परिस्थिती होती, शिष्य असले तरी पण ज्यांचं मीठ खाल्लं कुरूंचं त्यांचं त्यांना भाग होतं निष्ठा ठेवणं, म्हणून तेही तिकडनं लढले. आणि याला असंच वाटलेलं की दाऊ भैयासुद्धा जेव्हा युद्ध होईल तेव्हा माझ्या बाजूने नक्की येतील, कारण मी त्यांचा शिष्य आहे. भीम शिष्य नाही आहे, शिकला आहे पण शिष्य म्हणून शिकला नव्हता, त्यामुळे माझ्या बाजूने येतील असा विचार केला होता. पण ते घडलं नाही, कारण जेव्हा ही वेळ आली आणि दाऊ भैयाने समजलं की कृष्ण लढणार नाही पण पांडवांच्या बाजूने रथावर बसणार, ते म्हणले रथावर बसला म्हणजे संपला विषय, माझा भाऊ जिथे जाऊन उभा आहे ती जागा जिंकणार नक्की आहे. म्हणून त्यांनी एवढं सांगितलं की मला युद्धात पडायचंच नाही आहे, ना मला पांडवांच्या बाजूने लढायचं आहे ना कौरवांच्या बाजूने लढायचं, आणि ते निघून गेले. जे दुर्योधनाला वाटलं होतं ते झालं नाही. सगळ्या ठिकाणी बघा आपली वृत्ती आणि आपला विचार चांगला पाहिजे. तो जर चांगला असेल तर काही होत नाही, परंतु जर तुमच्या मनामध्ये जर एम जर खराब असेल तर त्यातून चांगली गोष्ट होत नाही. किती वरून तुम्ही चांगला बघा, चांगल्या लोकांशी संबंध ठेवा, पण माझ्या आतमध्ये जर असा कुटीलपणा असेल तर तो होत नाही, अध्यात्म मार्गात तर कधीच होत नाही. म्हणून तो जेव्हा जेव्हा त्यांनी असा कुटीलपणा केला कधीच यशस्वी झाला नाही. आणि सगळ्या ठिकाणी त्याचा द्वेष भावना आणि सगळ्या ठिकाणी त्याची गर्वभावना यानेच त्याचा घात केला. बघा की असेही जेव्हा युद्धाच्या वेळेस आपण बघितलं की जेव्हा मदत मागायची होती तेव्हासुद्धा सर्वात पहिल्यांदा सुयोधन पोचला कृष्णाकडे, सर्वात पहिला पोचला. अर्जुन नंतर गेला. आणि अर्थात जेव्हा तो पहिला गेला तेव्हा कुठे बसला, डोक्याशी जाऊन बसला. डोक्याशी जाऊन बसला दुर्योधन. तो मागून आला, जागा होती पायाजवळ, पायाजवळ बसला. आणि जेव्हा भगवंत झोपेतून जागे झाले, उठल्यावरती त्याने समोर बघितलं, त्याला अर्जुन दिसले पहिले. अरे कधी आलास तू, काय झालं, कशासाठी आलास. 2 मिनटं त्याच्याशीच बोलतो, इकडे दुर्योधनाचा खालीवर जीव. अरे काय भगवंता, मी पहिला आलो इकडे, माझ्याकडे बघा. हो का, तू आला ना, आला असशील ठीक आहे, पण मला पहिल्यांदा अर्जुनच दिसला ना. अर्जुन का दिसला, कारण तो पायाशी बसला होता. घेण्याचा भाग आहे हा, की अर्जुन पायाशी बसला होता. पायाशी बसण्याची संधी दुर्योधनाला पहिली आली होती, कारण तो पहिला आला होता. पण गर्वामुळे तो म्हणाला मी राजा आहे, मी त्याच्या मस्तकापाशी, मस्तक महत्त्वाचं आहे ना, असा विचार केला तर शरीरामध्ये, मी मस्तकाजवळ बसीन, मी त्याच्या उशाशी बसीन, पायाशी कशाला बसू. ही भावना असल्यामुळे तो बसला नाही. आणि अर्जुनाला आनंद झाला की मी त्याच्या चरणाशी बसतो. आणि म्हणून तर पहिली विचारपूस त्यांनी भगवंतांनी त्याचीच केली ना. आणि मग तीच बुद्धी शेवटपर्यंत त्याची राहिलीच ना अशी सुद्धा. इतकं होऊन सुद्धा जेव्हा मागायची वेळ आली त्यांनी काय मागितलं, सैन्यच मागितलं ना. भगवंत म्हणाले होते की काय मागायचं नाही मागा, मला पहिली संधी द्या, मी पहिला आलो. भांडला तो, त्याला बघितलं तर हरकत नाही पण पहिला मी आलो आहे, मला पहिली संधी द्या. आणि त्याला पहिली संधी होती मागायची, पण जेव्हा कृष्ण म्हणाला मी लढणार नाही आणि एकीकडे माझं सैन्य आहे जे लढेल, दुसऱ्या क्षणी उत्तर आले मला सैन्य पाहिजे. बघा शेवटपर्यंत बुद्धी कशी काम करत होती. कारण दुष्टपणा, दुसऱ्यांविषयी द्वेष आणि स्वतःच्या सगळ्या गोष्टीचा अहंकार, या गोष्टीमुळे त्याची बुद्धी अशी खराब झाली होती. आणि अर्जुनाला न मागता सगळ्या गोष्टी मिळाल्या. बघा उशिरा आला असा विचार केला तर सगळ्या लौकिकामध्ये चुकीची गोष्टी. उशिरा आला कारण त्यांनी असा काय एवढा विचार केला नव्हता की असं दुर्योधन करू शकेल. पांडव सरळ सिंपल होते, त्यामुळे तो आपला गेला त्याच्या हिशोबात. हा लवकर येऊन बसला, त्याला माहिती आहे की जागा पकडायची मला. पण हेतू वाईट होता. नाही तर गोष्ट बरोबर केली होती की पहिला नंबर लावलेला त्यांनी, बरोबर की बुकिंग पहिली त्याची होती. पण हेतू वाईट असल्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये काही कामाला नाही आलं. शेवटी भगवंताला मागितलं नाही आणि मागितलं सैन्याला. कित्येक औक्षणी सैन्य यादवांचं मिळालं, सैन्य मिळालं, भगवंत नाही मिळाले आणि भगवंताचा सारथी पण नाही मिळाला. त्यांचा यादवांचा जो सेनापती होता तो सात्यकी होता. सात्यकी म्हणाला मी जाणार नाही, सेना द्या पण मी सेनापती, मी स्वतः लढणार नाही कौरव, मी पांडवांच्या बाजूने लढणार. आणि सात्यकी जो आहे तो पांडवांच्या बाजूने लढला. म्हणजे बघा सेनेचा सेनापती इकडे आला आणि सगळ्यात मुख्य जो होतं भगवंतसुद्धा इकडे आला. मग काय राहिलं त्याला शिल्लक, अक्षरशः काहीही मिळालं नाही. पण दुर्योधनाला कुठे लक्षात आलं, कारण अहंकार, ज्या गोष्टी मिथ्या आहेत त्याच त्याला शाश्वत वाटल्या. अर्जुनाला काय वाटलं की माझा भगवंत शाश्वत आहे, तो असेल तर मला काही करायची गरज नाही.
आणि त्याला भगवंतामध्ये भगवंत दिसलाच नाही. त्याला अशाश्वत सेना शाश्वत वाटली, म्हणून त्या सेनेला मागितलं त्याने. ही जी वृत्ती आहे त्याचं कारण म्हणजे आपला अहंकार आहे आणि वाईट वृत्ती, म्हणून ही आपली गेली पाहिजे. जेलसी आपल्याला येता कामा नये. कोणाविषयी पण द्वेष भावना, त्याचं जे आहे असेल आपल्यापेक्षा सरस, चांगली गोष्ट आहे, अजून पुढे जा, मला आनंद आहे, माझी प्रगती मी करेन मी प्रयत्न, पण इतरांविषयी जेलसी येता कामा नये. जेलसी हा सगळ्यात खराब गोष्ट आहे. संपूर्ण महाभारतामध्ये जे काय घडलं त्याचं कारण द्वेष भावना, दुर्योधनांची पांडवांविषयी. पण पांडवांना कधीही द्वेष नाही आला बघा. इतका त्रास दिला, वनामध्ये पाठवलं, वनात पण त्रास द्यायला आले, आणि आल्यावर सुद्धा सगळ्या गंधर्वांनी त्यांचा पराभव केला होता. चित्रसेन गंधर्व हा अर्जुनाचा मित्र होता. जेव्हा पांडवांचा पाण उतारा करायला ते आले, दाखवायला की बघा आमचा ऐश्वर्य किती, तुम्ही कसे वल्कले नेसून राहता, त्या ठिकाणी गंधर्वांशी त्यांचं युद्ध झालं. आणि चित्रसेन जो गंधर्व होता अर्जुनाचा मित्र होता, कारण स्वर्गामध्ये गेला तेव्हा मैत्री झाली होती. चित्रसेनाने सगळ्या कौरवांचा पराभव केला. एवढे सगळे कौरव एकट्या चित्रसेनाने केला. आणि पराभव झाल्यावर त्याला बंदी बनवलं, आणि बंदी म्हणून पांडवांकडे आणून दिलं. म्हणाले हे घ्या तुमचे शत्रू. तेव्हा जे त्यांना पाण्यात बघायला आले होते त्यांच्यासमोर त्यांना बंदी उभारायची पाळी आली. पण युधिष्ठिराने असा विचार नाही केला की हे माझा पाण उतारा करायला आले. त्यांनी उदार मनाने सोडून दिलं. म्हणाले जा तुम्ही तुमच्या राज्यात जा, जे काय घडले ते सोडून द्या, ह्याचा विचार करू नका, तुम्ही माझे भाऊ आहात. बघा ही भावना, इतका द्वेष त्यांनी करून सुद्धा युधिष्ठिराच्या मनामध्ये द्वेष नाही आला. पांडवांच्या मनात पण ही किती मोठी गोष्ट आहे की असं जरी वागलं तरी सुद्धा आपण द्वेष भावना नाही ठेवायची. त्याला त्याचं कर्माचं फळ मिळणारच आहे. मी कशाला त्याच्यासाठी माझं मन खराब करू. कठीण गोष्ट आहे ऑफकोर्स, पण हेच अध्यात्म आहे ना. महाराजांचं भांडण कधी कधी काही लोकांशी व्हायचं, नातलगांशी आहे चरित्रामध्ये, की इस्टेटवरून की भरपूर प्रॉपर्टी होती, की काही लोकांनी त्यांच्या डोक्यावर पण दगड घालण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा पण प्रयत्न केला. पण ते तेवढ्यापुरती त्यांच्याशी भांडले की काय करता शिंच्यानं, वारून मी मेलं तर तुमची ब्रह्महत्या होईल, काय तुम्हाला पाप लागेल, असं करू नका, असं म्हटल्यानंतर जेवायला बोलवलं. मग हे कोण करू शकतं? हे असेच लोक करू शकतात ना, साधू पुरुषच करू शकतात की तत्वाविषयी मी भांडील, पण ते तेवढ्यापुरती आहे, त्याचं रिफ्लेक्शन मी पुढे येऊ देणार नाही. नंतर जेवायला एकत्र बोलू शकतात, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि हा घेण्यासारखा भाग आहे की आपलं मन जे आहे ना ते कलुषित होता कामा नये. कारण घडणाऱ्या गोष्टी माझ्या हातात नाही आहेत, समोरची व्यक्तीने कसे वागावं माझ्या हातात नाही आहे, पण माझ्या मनाला संयम ठेवणं हा माझ्या भागात, एवढाच भाग माझ्याकडे आहे. ती व्यक्ती मी नाही बदलू शकत, ते अशीच वागणार आहे, वागू दे. माझं मन मी कशाला खराब करू? कारण माझं मन खराब झालं तर माझी आध्यात्मिक प्रगती होत नाही, अडकून बसतो मी, किंवा खाली पण जातो कधी कधी. म्हणून मला माझ्या मनाला सांभाळायला पाहिजे, हा बोध घेण्यासारखा आहे. आणि अशा प्रकारे या कथेतून अनेक प्रकारचा बोध जो आहे तो मिळाला. आणि सुभद्रा आणि अर्जुनाचा विवाह अशा प्रकारे झाला. ही कथा त्यांनी सांगितली. त्याच्या पुढे म्हणाले अजून एक छोटीशी कथा तुला सांगतो, ऐक. आणि शुकमुनीने परीक्षा राजाला अजून एक कथा सांगितली. ते म्हणाले की असं झालं की एक राजा होता बहुलाश्व नावाचा. आणि हा बहुलाश्व नावाचा जो राजा होता राजा, पण तो भगवंताचा खूप मोठा भक्त होता. विदेह नावाचा जो देश आहे त्या देशाचा तो राजा होता. आणि त्याची अशी खूप इच्छा होती की भगवंताची भेट व्हावी. राजा असून सुद्धा त्याचं सगळं जे आहे ते ध्यान भगवंताकडे होतं. राज्याचे उपभोग अनेक होते तरी पण त्याचं मन भगवंताकडे होतं. अतिशय मनात त्याची इच्छा होती की भगवंताचं दर्शन व्हावं. आणि याच राज्यामध्ये श्रुतिदेव नावाचा सुद्धा एक ब्राह्मण राहत होता. तोही भगवंताचा खूप मोठा भक्त होता आणि दरिद्री होता. जसं सुदामेची कथा आपण ऐकली की काही धन नव्हतं पण आनंदात होता, भगवंताचं स्मरण करायचा. तसा हा जो दुसरा जो श्रुतदेव नावाचा ब्राह्मण होता, हा पण अतिशय गरीब होता, पण तो त्याच्या नियमाने सगळ्या ज्या काही गोष्टी तर करायचा आणि भगवंताचं स्मरण खूप करायचा. आणि म्हणायचा भगवंता एक दिवस तरी मला दर्शन दे, कधी देशील माहीत नाही, पण भगवंताकडे इतर गोष्ट कुठली मागितली नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. इतर गोष्टी मागितले की माझं क्रेडिट संपलं ना. किती क्रेडिट आहे आपल्याला माहीत नाही, पण ते क्रेडिट वापरून आहे. जसं आपण म्हणतो की मोठ्या माणसाकडे जात नाही आपण व्यवहारामध्ये. एखादा खूप मोठा ओळखीचा माणूस आहे म्हणतो नाही, याच्याकडे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी शब्द टाकायचा नाही. जेव्हा मला काय फार मोठं काम येईल तेव्हाच जाईल मी, पण माझ्या शब्दाची किंमत राहिली पाहिजे ना. लौकिकामध्ये आपण पाळतो, पण भगवंताचं एवढा मोठं कोणच नाही ना. पण त्याच्याकडे आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, मला हे दे ना, काय हे. मग तुम्ही तुमचे क्रेडिट कमी करता ना.
मागायला हरकत नाही, पण मग काय मागायचं, मागून मागायचं तर? एवढ्या मोठ्या माणसाकडे सर्वात मोठा माणूस भगवंत आहे, मग त्याच्याकडे मागायचं तर खरोखर मागण्याची वेळ आली तरच मागा ना, कशाला मागता? जसं हा राजा असून काही मागितलं नाही, त्याच्यानंतर सुदामा मित्र असून काही मागितलं नाही, राजवाड्यात येऊन पण काही मागितलं नाही, काही मागितलं नाही म्हणून मिळालं ना, न मागता. त्याला माहिती आहे ना कोणाला काय पाहिजे ते. आपण मागायची गरज नाही, त्याची फक्त प्रार्थना करत राहा. तुझी चिंता त्याशी सर्व आहे ना, मग कशाला? आपण फक्त त्यांनी सांगितलेलं आवडीने भावे हरी नाम घेते, नाम घेत राहा. चिंता तो त्याला चिंता आहे. आपल्याला आपण चिंता करतो तोपर्यंत तो तुमची चिंता करणार नाही. जेव्हा त्याच्यावर भार टाकाल, अनन्यास चिंततो एवं ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. भगवद्गीतेत ते पण सांगितलं नाही का, की तुम्ही माझी फक्त चिंतन करा, तुमची चिंता माझ्याकडे, फक्त आनंद भावाने करा. हा महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही आनंद भावाने माझं चिंतन केलं तर तुमचं चिंतन मीच करतो. मला तुमची चिंता आहे की तुमचं कसं होईल, तुमचा योगक्षेम चालतोय की नाही, तुमचं घर चाललं की नाही, ह्याची मला चिंता आहे. पण ही चिंता करण्यासाठी आपण सगळा भार त्याच्यावर टाकला पाहिजे. तो भार टाकणं हा प्रयत्न केला पाहिजे की मला कशा प्रकारे अनन्यतेने ही गोष्ट करता येईल, अनन्यता यायला पाहिजे. म्हणून हा भाग या दोघांकडे होता. हा राजा जो होता तो पण असाच चांगला होता. तो पण भगवंताचं सतत स्मरण करायचा आणि भगवंताची कधी भेट होईल हीच त्याच्या मनात इच्छा होती. आणि दुसरा हा शुतदेव नावाचा ब्राह्मण जो गरीब होता, पण त्यांनी कधीही काही मागितलं नाही. भगवंताचं दर्शन मला एकदा दे. अशा प्रकारे हे दोघं त्याचे भक्त होते. भगवंताच्या लक्षात असतं कोणाचं किती भक्त आहे, सगळ्या गोष्टी माहीत होत्या. भगवंतांनी ठरवलं की चला आता या राज्यात आपण जाऊया. विदेह जे देश आहे त्या देशामध्ये आपण जाऊया आणि त्या दोघांना दर्शन देऊया. जेव्हा भगवंत यथावकाश विदेहामध्ये पोचले तेव्हा राजाला समजलं की भगवंत येत आहेत. राजा अर्थात सर्व त्याच्याबरोबर लवाजमा घेऊन आला. भगवंताचं दर्शन घेतलं, त्याचं सगळं काही व्यवस्थित केलं. हे सगळं होत असताना बरोबर तो ब्राह्मण पण आला होता. तोही त्याच राज्यात राहायचा. तोही आला. त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि म्हणाला, भगवंता माझी इच्छा आहे आपण यावं माझ्या घरी. बस मला बाकी दर्शन मिळालं, मी कृतकृत्य झालंच आहे. पण आपल्या चरणाची पायधूळ जर झाडलीत माझ्या घरात तर माझं घर पवित्र होईल. आपण यावं अशी ही पण एक इच्छा आहे. आता ही इच्छा काय विषय नाही आहे, त्यामुळे मागायला हरकत नाही. तर भगवंत म्हणाले कधी येऊ, ते कधीही या. आज आलं तर आनंद होईल, तर उद्या या, हरकत नाही. उद्या एक सकाळीच या, मला खूप आनंद होईल. मला काहीतरी आपल्या आदित्य पण करता येईल. ठीक आहे. राजाशी भेट झालीच होती. राजा म्हणाला की तुमची तर वेगळी व्यवस्था मी केलीच आहे महालामध्ये, पण माझ्या राहण्याच्या जागी तुम्ही कधी येता ते सांगा. तिथे यावं, कारण जिथे मी राहतो तिथे जर तुम्ही आलात तर माझं घर सगळं पवित्र होईल. ते म्हटले तू सांग कधी यायचं. म्हटलं उद्याच आहे. दोघांनी एकच वेळ सांगितली की उद्या सकाळी तुम्ही माझ्याकडे या. भगवंत आधी त्या श्रुतीदेवाला हो म्हणालेच होते. राजा नंतर म्हणाला की तुम्ही पण उद्या या. भगवंत म्हणाले ठीक आहे. भगवंत काही म्हणाले नाहीत की मी एंगेज आहे म्हणून. भगवंत म्हणाले हरकत नाही, मी येतो. आणि अर्थात भगवंताने ती गोष्ट केली. भगवंतासाठी अशक्य काय. भगवंतानी एकाच दिवशी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी भगवंत प्रकट झाले. अलौकिक गोष्ट. जसं नरसिंह सरस्वती महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे. आपण दत्तभावनी म्हणतो एकी साथे आठ स्वरूप धरी देव बहुरूप अरूप. की नृसिंह सरस्वती जे स्वामी होते त्यांची ही कथा अशीच आहे की त्यांचे 8 शिष्य होते. त्या 8 शिष्यामध्ये असं झालं की जेव्हा जायचं होतं तेव्हा ते म्हणाले की त्यांना म्हणाले गुरूंना आपल्या की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता आम्ही चाललो आहोत, अवकाश आहे आता गुरुकुलाला, तर तुम्ही माझ्या घरी एकदा यावं या अवकाशाच्या काळामध्ये. तर याल का. विशिष्ट दिवाळी असते त्यावेळेस तुम्ही याल का दीपावलीसाठी. तर त्याला एक शिष्य मागणी करतो तेव्हा ते म्हणतात हो मी नक्की येईल, नक्की येणार. हो गुरुंनी सांगितलं 100% विश्वास, फक्त कोणाला सांगायचं नाही. हो हो नक्कीच, कसं सांगणार. बाकी 7 शिष्य आहेत. तो आनंदाने निघून गेला. दुसरा शिष्य आला, महाराज आपला निरोप घेण्यापूर्वी एक इच्छा आहे.
माझ्या घरची पायधुळी जाळाल का? कधी? दीपावलीतच या. हो म्हणाले, येईन, पण कोणाला सांगायचं नाही. माझी अट लक्षात ठेव. हो, मी कोणाला अतिशय आनंदित होऊन गेला. असे सगळे एकामागे एक शिष्य येतात. प्रत्येक शिष्य हेच सांगतो की माझ्या घरी या, आणि ते त्याला म्हणतं हो नक्की येणार, फक्त कोणाला सांगायचं नाही. अशा प्रकारे सर्व शिष्यांना त्याने आमंत्रण स्वीकारलं आणि शिष्य निघून गेले. यथावकाश दीपावली आली. दीपावली गेलीसुद्धा. त्या ज्या शिष्यांना जे जे काही आमंत्रण दिलं होतं त्याप्रमाणे तिथे आले होते अर्थात. पण कोणालाही शिष्याला हे माहीत नव्हतं की काय घडतंय. कोणालाही माहीत नव्हतं. प्रत्येक शिष्य खूप आनंदात होता. आणि जेव्हा सुट्टी संपली तर सगळ्यांना एक इच्छा होती की कधी मी माझ्या मित्रांना सांगतो की माझ्या घरी गुरु आले होते. आणि यथावकाश सुट्टी संपली आणि सगळे आले. आल्यावरती पहिला शिष्य म्हणाला, मी तुम्हाला सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की या दीपावलीच्या अवकाशामध्ये गुरु माझ्या घरी आले होते. हे 2 दिवस सगळे असे राहिले. मी त्यांचं पूजन केलं वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी आनंदाने सांगितलं. दुसरा शिष्य म्हणतो, काय सांगतोयस? नीट सांग जरा. तुझ्याकडे नसतील आले, माझ्याकडे आले होते. कारण मला आश्वासन पण दिलं होतं ना. फक्त मी बोललो नाही, पण माझ्या घरी आले होते, माझ्याकडे ते राहिले. हेच 2 दिवस ते राहिले आणि मी त्यांचं असं सगळं केलं. तिसरा शिष्य म्हणतो, काहीतरी सांगू नकोस. ते माझ्या घरी आले होते. काय सांगतोस हे? ते माझ्या घरी आले होते. अरे मला आश्वासन दिलं होतं. तू काय सांगतोस? मला आश्वासन दिलं माझ्या घरी. चौथा म्हणतो माझ्या घरी. अशा प्रकारे 8ही शिष्य म्हणतात की माझ्या घरी आलं होतं आणि माझ्या घरी गुरुने मी सगळं असं असं केलं. हे 2 दिवस तिथे होतं. आणि नंतर यथावकाश जेव्हा ते म्हणतात आणि प्रत्येकाला हे वाटत असं की माझ्याच घरी आले, त्याच्या घरी आले नाही याची खात्री. कारण एकदा एकाच वेळेस जाऊ शकतो अशी त्यांची कल्पना. पण जेव्हा त्यांनी गुरुना विचारलं, तुम्ही खरोखर कोणाकडे गेला, याचा निर्णय तुम्हीच द्यायचा. आमचा एकमेकावर या बाबतीत विश्वास नाही आहे. कारण तुम्ही मला सांगितलेलं मी तुझ्या घरी येणार आहे. मग अर्थात जेव्हा गुरुना विचारलं, नृसिंह सरस्वती म्हणाले, मी सगळ्यांकडे गेलो होतो. ही त्यांची अलौकिक लीला होती. तसं या ठिकाणी भगवंतांनी पण हीच लीला केली ना. दोघांकडे, एकीकडे राजा आणि एकीकडे ब्राह्मण, दोघांच्याही घरी ते गेले. दोघांनाही कृतकृत्य केलं, दोघांनाही दर्शन दिलं. भगवंतासाठी अनेक रूप धारण करणं काय मोठी गोष्ट आहे. अतिशय छोटीशी गोष्ट होती, पण त्यातून घेण्याचा भाग आहे की भगवंत भक्तांसाठी नेहमी उपलब्ध आहेत. उपलब्ध नसतात ते बाकी लोकच नसतात. जी खऱ्या अर्थाने विषयामध्ये गुंतलेले असतात त्यांना वेळ नसतो. वेळ नाही. पण भगवंताला सगळ्यांसाठी वेळ आहे आणि तो वेळ देतो जर आपली भक्ती असेल तर. घेण्याचा भाग आहे. आणि अशा प्रकारे त्या दोघांच्याहीकडे भगवंत गेले आणि दोघांनाही दर्शन दिलं आणि दोघंही कृतकृत्य झाले. आणि मग ते म्हणाले सुद्धा, शुतदेवसुद्धा म्हणाला की मी तर दरिद्री आहे. राजांकडे गेलं तर ठीक आहे, त्यांच्याकडे काहीतरी आहे, माझ्याकडे तर काहीच नाही तुमचं स्वागत करायला. ते म्हणले, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे आणि तुला काही इच्छा नाही मागायची. मग म्हणून माझ्या मनात इच्छा आली की तुला दर्शन द्यावं. म्हणजे न मागण्याला किती महत्त्व आहे बघा. म्हणून मागणी करण्यापूर्वी जरा विचार केला पाहिजे की मागावं का न मागावं. आपण कोणाला मागतो आहोत? आपले गुरु काय आणि भगवंत काय एकच आहेत ना. गुरूंकडे आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मागणं कितपत योग्य आहे? त्यांना कशाला त्रास द्यायचा? कारण आपली मागणी पोचते, ही फॅक्ट आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या गुरूंकडे पोचते. मग असं जर असेल तर आपण कशाला मागणी करायची? नाही मागायचं. अत्यंतिक तो अगदी काही अडचण आली तर गोष्ट वेगळी. ठीक आहे, माझे गुरु आहेत, सांगायला हरकत नाही. पण एरवीच मागायचं नाही, बोलायला हरकत नाही. मी आज सकाळी हे केलं, आता हे करणार, तिकडे करणार. सांगा, जरूर सांगा. सुसंवाद पाहिजे. पण मागणं काही नाही. तुझी कृपा असावी हे मागा. त्याच्या पलीकडे काय? तुझी भक्ती मागा. भगवंत बोलला, मी भक्ती कोणाला देत नाही. बाकी काय वाटेल ते घेऊन जा. म्हणून मला आता परवा कोणतरी बोललं काय, एका वसईतलीच व्यक्तीची गोष्ट आहे, सांगत नाही नाव तिचं. तर ती भेटली मला असंच. ती म्हणाली, असं असं घडलं, माझी अशी अशी इच्छा होती, अशी अशी पूर्ण झाली. भक्त आहे खूप ती, नो डाऊट. तर मी तिला म्हटलं, अरे ही इच्छा तर तुझी भगवंत असे डावा हाताचा मळ आहे. या गोष्टी मागशील तर तुला मिळणारच ना. तू भक्ती तर तुझी आहेच आहे, हे तर दिसतंच आहे, नो डाऊट. पण भक्ती आहे म्हटल्यावरती तू हे मागितलंस तर तुला ते देणारच. तुला नाही देणार तर देणार कोणाला? कारण तू भक्ती करते हे 100% माहिती आहे. मग हे जे तुला काय मिळालं काय आश्चर्य नाही. पण त्याच्यापेक्षा दुसरी कठीण गोष्ट तुला दिली, हे नशीब आहे तुझं. की तू ज्या काही गोष्टी दुसऱ्या मागितल्यास त्या मिळतात, हे नशीब आहे. बाकी हे सगळं तुझ्यासाठी तुला वाटतं मी मागितलं पण मिळालं. भगवंत म्हटलं, क्षुद्र गोष्ट मागितली.
ते म्हणतातच की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशाही घेऊन द्या, काय काही नाही माझ्यासाठी, पण भक्ती मागू नका. ती म्हणून ती आपण मागितली पाहिजे. त्याला सांगायचं मला तुझा भक्त बरोबर, तुझी भक्ती मला दे, हे मागा. तो देणार नाही. म्हणजे देणार नाही म्हणण्यापेक्षा काय तुमची इच्छा किती तीव्र आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. आपण म्हणून मागणी मागत राहायची. आणि अशा प्रकारे हे श्रुतदेव पण तेच म्हणतात की मी तर तुझा भक्त पण तेवढा नाही आहे. हा त्याचा अर्थात विनम्रपणा आहे की माझी काही भक्ती नाही, माझ्याकडे काही ज्ञान नाही, माझ्याकडे काही लौकिकातली गोष्ट नाही, तरी पण तुम्ही मला दर्शन दिलं. खरोखर मी कृतकृत्य झालो, आता मला काहीच नको. अशा प्रकारे श्रुतदेव म्हणतो, राजा तर म्हणतो की मी तर त्याच्यापेक्षाही खराब आहे. म्हणजे हा ब्राह्मण तरी निदान तो काहीतरी त्याच्याकडे विषयांची कमी आहे, माझ्याकडे विषय आहे. राजा असल्यामुळे अनेक गोष्टी माझ्याकडे उपभोगायला पडलेल्या आहेत. काय नाही आहे सांग, माझ्याकडे सगळ्या गोष्टी, त्याचा मी उपभोग घेतो आहे. आणि उपभोग घेत असताना तुझं कितपत मी प्रेम ठेवतो हे मला माहीत नाही, कमी आहे असं मला वाटतं. पण म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीकडे तू आलास हे माझं नशीब आहे, तुमची कृपाच आहे. कारण मी खूप विषयामध्ये गुंतलेला आहे. तसं आपण प्रार्थना करू, विषयाने मला दीन केले भारी, तुझं विना आता कोण तारी, पाही पाही प्रभो आलो शरण तुला, किती विनवू तुला रामा दया घाले. प्रार्थना किती महत्त्वाची सांगा ना, की विषयाने मला दीन केले भारी आहेच ना. आपण विचार करा किती विषय आपल्याला आवडतात. विषयाने अक्षरशः मी दीन झालो आहे, कारण त्या विषयामध्येच गुंतत चाललो मी दिवसेंदिवस. त्यामुळे मी दीन झालो आहे. आता मग अशा या माझ्या माणसाला कोण टाळणार, तुझं विना आता कोण तारी, पाही पाही प्रभू शरण कर, की आता तुझ्या चरणी मी शरण आलं, माझं रक्षण कर. रक्षण कशापासून, संकट नाही आहे, विषयाने घेरलं हे संकटच आहे, अजून संकट वेगळं गरजच नाही आहे. विषयाने घेरणं हे मोठं संकट आहे. म्हणून ही प्रार्थना त्यांनी केली आहे. आपण जी म्हणतो पंचपदीमध्ये की देवा माझी अशी परिस्थिती आहे, महाराज माझी अशी परिस्थिती आहे, मी विषयाने अडकलेलो आहे. म्हणून ही प्रार्थना आपण केली पाहिजे, त्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. मुख्य म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टी म्हणतो, अभंग म्हणतो, अर्थ काय लक्षात घेऊया. अर्थ जर आपल्या लक्षात आला तर मग आपण म्हणतो खरोखर ही काय प्रार्थना आहे आणि किती मला लागू आहे, किती मी अकंठ बुडालेलो. परिणाम होण्यासाठी त्याचा अर्थ. म्हणून तर माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही ज्या कुठल्या प्रार्थना करता, जे कुठल्या गोष्टी म्हणतात त्याचा अर्थ जाणून घ्या. मग ते संस्कृतमध्ये ती प्रार्थना असो ना तर मराठीत असो. मराठीतली तर आपण बघतच नाही, कारण की आपल्याला वाटतं आपलीच भाषा आहे. नाही, पण त्याचा काय त्यांनी प्रार्थना केली, काय मी म्हणतोय हे समजून घेतलं पाहिजे. ते जर समजून घेतलं तर तुमची प्रार्थना खऱ्या अर्थाने पोचेल, कारण भाव निर्माण होतो. म्हणून समजून घेतली पाहिजे की मी प्रार्थना काय करतोय, समजून घ्या. संस्कृतमध्ये असेल तरी समजून घेऊ, उलट संस्कृतची ते समजून घेण्याचा प्रयत्न कराल कदाचित, पण मराठीतली बघणार नाही, कारण माझी मातृभाषा आहे. आणि संस्कृतमध्ये कधी कधी असं होतं की प्रार्थना आम्ही शिकतो, पण ते उच्चारावरतीच आम्हाला अभिमान असतो की किती छान उच्चार माझे होतात, किती छान उच्चार माझे होतात, किती स्पष्ट उच्चार होतात. हां ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, संस्कृत शिकणं, उच्चार करणं कठीण आहे, मी मानतो गोष्ट. पण उच्चारापेक्षा सुद्धा महत्त्व त्याच्यातल्या प्रार्थनेला त्याने शेवटी, की प्रार्थना काय केली. जसं मी रामहृदयमचं काल म्हणलं की रामहृदयमध्ये काय म्हणलं की ब्रह्महत्यादी पापानी नष्ट होतात. आणि कोण सांगते हे, रामस्य वचन यथा, संशय बाळगू नका, कारण हे रामाने सांगितलं की ब्रह्महत्येचं पातक सुद्धा रामहृदय म्हणल्याने जाऊ शकतं. मग हे जर त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ पण जाणून घ्या ना, की मी ही जी प्रार्थना करतो त्याचं महत्त्व किती आहे हे जर मी समजून केलं तर त्याचा जास्त इफेक्ट आहे. बाकी प्रार्थना शिका, संस्कृत आहे, उच्चार चांगले करा, हे महत्त्वाचं आहे, सगळं बरोबर आहे, पण तिथे खुश राहू नका. चांगले म्हणता आले म्हणजे संपलं नाही आहे, अर्थ जाणून घ्या. आणि अर्थ जाणून मग स्पष्ट उच्चार करा, मग काय परिणाम होतो बघा. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण समजून प्रार्थना केली पाहिजे, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि अर्थात हा जो राजा आहे त्याची पण प्रार्थना खूप महत्त्वाची होती, कारण तो म्हणत होता की मी विषयाने घेरलेलो आहे आणि असं असतानासुद्धा तू माझ्यावर कृपा केलीस, माझी भक्ती काही नाही आहे तरी पण तू माझ्यावर कृपा केलीस, बस मला आता काही नको, उलट मला तू यातून मुक्त कर आता, हे खूप झालं आता, अशी राजाची प्रार्थना आहे. आणि ब्राह्मण तर काय अगोदरच विरक्त होता, त्याच्याकडे तर काही नव्हतंच. तो म्हणला आता तर मला काय करायचीच इच्छा नाही, बस आता तू मला मुक्ती दे, काही नको आहे, तुझे चरण मला सतत लक्ष, हेच फक्त त्याने मागितलं. दोघांचंही वैशिष्ट्य हे आहे की काहीही त्यांनी मागितलं नाही आणि हीच प्रार्थना दोघांनी केली.
आणि अर्थात भगवंत आनंदित होते. भगवंत म्हणाले की तुमची कळकळ आणि मनातली इच्छा मला माहीत होती आणि म्हणून तर मी इथे आलो आहे. तुमचा अर्थात उद्धार झालेला आहे, ह्यात काही शंका नाही आहे. ज्यांच्यावर माझी कृपा होते त्यांचा उद्धार होतोच. त्यांची सगळी काळजी मला आहे. तुम्ही तुमचं जे काय कर्तव्य ते करत राहा. बाकी आता तुम्हाला विचार करायची गरज नाही. जसं प्रल्हादाला पण त्यांनी केलंच ना. प्रल्हादाला 1000 वर्षाचं राज्य दिलं. तो म्हणलं भगवंत हे का दिलं, हे मागितलं नव्हतं ना तुम्हाला. नाही पण माझी इच्छा आहे ना. अरे पण नाही, मला माहिती आहे तुला काय भीती आहे. तुला भीती ही आहे ना की विषयात अडकतो का. नाही अडकणार, त्याची पण मी काळजी केलेली आहे. तुला कुठलेही विषय बांधणार नाहीत, पण तू हे राज्य तुझ्या वडिलांचं 1000 वर्ष चालवणार आहेस. चालवलंच त्याने. म्हणजे भगवंताला काळजी आहे. फक्त आपण भगवंताकडे अनन्यतेने प्रार्थना केली पाहिजे की माझं सगळं तू बघ, तुझी भक्ती मला कशी. म्हणून अनन्यतेने प्रार्थना करण्याला खूप महत्त्व आहे. जपसुद्धा तुम्ही कसा करता ना, याच्यामध्ये क्वांटिटी करा नो डाऊट, पण क्वालिटी पण थोडी बघितली पाहिजे की माझा जप कसा होतो. जेवढा एकाग्रतेने होईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कधी कधी स्पीड होणार पण नाही, कधी कधी जास्त पण होऊ शकतो. स्पीड डिपेंड्स. स्पीडला महत्त्व नाहीच आहे, परंतु कसा होतो याला खूप महत्त्व आहे माझ्या मते. तो जर खूप चांगल्या प्रकारे झाला तर त्याचासुद्धा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. म्हणून एकाग्रतेने कसा होईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. किती झाला हे एक ठिकाणी राहू दे, पण एकाग्रतेने आणि किती तुमचा मनपूर्वक होतो हा प्रयत्न करा जप करताना. म्हणून जेव्हा जेव्हा जपाचं सेशन असतं, आपल्या इकडे मौन जप आहे, सुदैवी आहोत आपण, कारण मौन जपामध्ये हे करणं शक्य असतं. वैखरी माळ झाली की मौनात तुम्ही तुमचं मन एकाग्र करू शकता आणि हा प्रयत्न करण्याची आपल्याला दर रविवारी संधी मिळते फॉर्च्युनेटली. तर ती आपण घ्यायला पाहिजे आणि प्रयत्न करत राहा, प्रार्थना करत राहा. ही जर केली तर बाकी वेगळं काही करा किंवा न करा हे भगवंताने सांगितलं. आणि अशा प्रकारे त्यांनी हा जो राजा होता, या राजालासुद्धा त्यांनी कृपा केली आणि हा जो ब्राह्मण होता श्रुतिदेव, या दोघांवर पण त्यांनी कृपा केली. आणि अशा प्रकारे या दोघांना त्यांच्या भक्तीचं फळ मिळालं. त्याच्यानंतर यथावकाश भगवंताने विचार केला की आता इथलं माझं काम सगळं झालेलं आहे, तेव्हा आता आपण परत एकदा द्वारकेकडे प्रयाण करूया. तिथे अजून माझी बरीच कामं बाकी आहेत. अर्थात भगवंताचा अवतार जो आहे त्याच्याकडे भरपूर काही करायच्या गोष्टी शिल्लक होत्याच. तर भगवंताने विचार केला की इथे 2 भक्तांचं जे काही काम होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आता आपण इथून पुढे जाऊया आणि पुढे अजून काही कामं करायची आहेत. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे की भगवंताने हे पण सांगितलं होतं, मागच्या अध्यायात पण सांगितलं आहे आणि या अध्यायात पण त्यांनी सांगितलं आहे की भगवंत म्हणाले की तुम्ही तुमच्या गुरूंची उपासना सर्वात जास्त करा. हे तर त्याने स्पष्ट सांगितलं. मागच्या अध्यायात पण सांगितलं की सगळ्यात जास्त उपासना तुम्ही गुरूंची करा. ती जर केली तर मी लवकर प्रसन्न होणार. माझ्यापेक्षासुद्धा गुरूंची उपासना करा. ती जर तुम्ही केलीत तर सर्वात जास्त मला आनंद होतो. म्हणून त्यालाही खूप मिळेल. म्हणून आपण आपल्या गुरुशी संलग्न गोष्टी जास्तीत जास्त केल्या पाहिजे. गोंधळाला तुम्ही 1000 वेळा गेले तरी चालेल, काही प्रश्न येत नाही, कारण ते गुरूंचं स्थान आहे. आणि गुरूंशी निगडीत जास्त गोष्टी करा, हा खूप महत्त्वाचा भाग आहे माझ्याकडे. बाकीच्या गोष्टी तुम्ही करा न करा तर तुमचा भाग आहे, परंतु आपल्याला खूप काही त्याच्यासाठी क्रेझी व्हायचं गरज नाही आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. खूप क्रेझी व्हायची गरज नाही. आता आपला देव आपल्याबरोबरच आहे, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला तुमचा देव तुमच्याबरोबर आहे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी सुद्धा या 2 भक्तांवर कृपा केली आणि अर्थात ते यथावकाश परत द्वारकेकडे गेले. त्याच्यानंतर ह्याचा जो पुढचा अध्याय आहे तो फार गहन अध्याय आहे. तर या अध्यायाला आपण हात घालण्यापूर्वी पुढच्या वेळेसच घालूया. आता आपण या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ.